नमस्कार मंडळी, आज आपण मूग डाळीचे तिखट खारी कशी करायची ते पाहू। 1 वाटीची भिजवून 2 वाटी मूग डाळ झालेली आहे। 1 वाटी मैदा घेतलाय। आपण गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकतो याच्यामध्ये, कारण एवढ्या आपण हे मिक्सरला लावणार पीठ होणार त्या दरम्यान आपण हे घ्यायचं आहे। तर आता मी 1 वाटी मैदा घेतलाय, अर्धी वाटी रवा घेतलाय, तांदूळाचं पीठ अर्धी वाटी घेतलंय, चिली फ्लेक्स 1 चमचा घेतलाय। आपण आवश्यकतेनुसार घेऊ शकता किंवा नाही घेतला तरी चालेल। कसुरी मेथी 1 चमचा घेतली, मीठ 1.5 चमचा घेतलेला आहे, पाणी गरजेनुसार लागणार आहे। मिरच्या 10 घेतलेल्या आहेत हिरव्या, मी आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता। 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं घेतले, लसूण 1 गड्डा घेतलेला आहे सोलून, कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे। तर हे सर्व मी मिक्सरला लावणार आहे। आता ही मूग डाळ ओली मिक्सरला लावून बारीक दळून घ्यायची। आता परातीत मी हे मुगाचे बारीक केलेले मिक्सरला पीठ काढत आहे। रवा घालायचा आहे, तांदूळ पीठ घालायचे, चिली फ्लेक्स घालायचे, कसुरी मेथी घालायचे, मीठ घालायचे, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीरचं वाटण घालायचं। हे सर्व एकत्र करून हा मैदा घालायचा आहे। यात मावेल तेवढा मैदा घालायला लागणार आहे। त्या घट्ट करायचं आहे आपल्याला पीठ। तर मी हे हाताने मळून घेते। मैदा 1 वाटी घेतला होता, आणखी अर्धा वाटी घेतलेला आहे। यात बघू आपण किती लागते तेवढं बघून मैदा घालायचं आहे। हे जरासं पातळच दिसते, त्यामुळे आणखी थोडं मी घेतलेलं आहे, अर्धी वाटी। त्यात किती मावते बघून घट्टसर मळायचं आहे आपल्याला। हे पोळी लाटता यायला हवी अशी पद्धतीने आपण करायचं आहे। तर अजून हे पातळ वाटते, तर मी थोडं थोडं लागेल तसं त्यात घालत आहे, मळून घ्यायचं आहे। याला 2 वाटी मैदा बरोबर लागलेला आहे या वाटीने। तर अगोदर मी 1 वाटी घेतला होता, नंतर अर्धी वाटी घेतला होता, आणि नंतर अर्धी वाटी घेतला। त्यामुळे आता पीठ छान मस्त भिजलेलं आहे। आता हे मुरू द्यायचं आहे छानपैकी। हे 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं भिजत। आपण पीठ पाहू, 20 मिनिट झालेले आहेत। तिखट खारीसाठी पीठ छान भिजलेलं आहे। तर त्याच्या लाट्या लाटायचं आहे, असे गोळे तयार करायचे आहेत सगळ्या पिठाचे। आता तिखट मुगाची खारी करण्यासाठी पोळपाटावर पीठ पसरवले, गोळा घेतलाय, लाटायचं आहे। आपल्याला आवडेल ते आकार दिले तरी चालते, किंवा उभे सुद्धा करू शकता। अशा पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचं। हे दुकानात प्लास्टिकचं मिळते, ते जरी रोल असे आपण फिरवले तरी होते, किंवा चिरण्यानं चिरला तरी होते, किंवा चाकून जरी फिरवला तरी होते। हे उभे उभे काप झालेले आहेत। हे कडेचं या मशीनने येत नाही, त्यामुळे हे चिरण्यानं आपण चिरायचे डिझाईनसाठी। असे पाडायचे, अशा कापले तरी चालते। उभे उभे कापले जातात।
आता हे तळायला घ्यायचं आहे. हे सर्व करण्यासाठी काढत आहे मी. अशा मस्त तिखट मुगाच्या खारी मस्त झालेल्या आहेत. ह्याला मी तिखट खारी म्हणून नाव ठेवलेलं आहे. तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही ठेवू शकता. तर हे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांना चहाबरोबर खायला द्यायला खूप छान पदार्थ झालेला आहे. असंच आम्ही वेगवेगळ्या आकारात मी हे गोल असे वेगळे आकार किलवरसारखे किंवा बदाम म्हणता येईल याला, किलवर किंवा बदाम अशा प्रकारे हे अशा लांबड्या प्रकारे हे गोल फुगलेत पण एक एक. तर अशा प्रकारे मी हे आकार याला दिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.